जय हिंद मित्रांनो, आजची ही बातमी देशातील तब्बल 78 लाख PS 95 पेन्शनधारकांसाठी आणि कोटींच्या संख्येने असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आहे. श्रम मंत्रालय, संसदेचे सभागृह आणि सुप्रीम कोर्टाच्या गॅली आवर मधून एक मोठी अपडेट समोर येत आहे, ज्याने पेन्शनच्या मुद्द्याला एका नव्या वळणावर उभे केले आहे. जर तुम्ही जुन्या आणि भ्रामक बातम्या ऐकून कंटाळला असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक रावत यांनी दिल्लीतून एक अत्यंत आक्रमक संदेश दिला आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की आता आश्वासन आणि बैठकांचा काळ संपला आहे. ज्या सरकारने चालू संसद सत्रादरम्यान किमान पेन्शन 1000 रुपयावरून वाढवून 7500 प्लस महागाई भत्ता आणि मोफत वैद्यकीय सुविधा करण्याचा गॅजेट नोटिफिकेशन जारी केला नाही, तर देशातील लाखो पेन्शनधारक दिल्लीकडे कूच करतील आणि राजधानीचा ऐतिहासिक घेराव केला जाईल. हा लढा आता आरपारचा असणार आहे. मित्रांनो, कमांडर अशोक रावत यांच्या या भूमिकेला संसदेत राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार पाठिंबा दिला आहे. त्यांनी संसदेत उभे राहून सरकारला खडे सवाल विचारले आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, जेव्हा मोठ्या उद्योगपतींचे हजारो कोटीचे कर्ज माफ केली जातात, मंत्र्यांच्या वेतनासाठी मिनिटात बिल पास होते, मग ज्या कर्मचाऱ्यांनी आयुष्यभर देशाची अर्थव्यवस्था घडवली त्यांना केवळ 1000 किंवा 1200 रुपयांची भीक का दिली जात आहे. त्यांनी चेतावणी दिली की जर पेन्शनर्सला न्याय मिळाला नाही तर रस्त्यापासून न्यायालयापर्यंत हा लढा तीव्र केला जाईल. मित्रांनो, सरकारने अलीकडेच केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन स्कीम आणली आहे आणि असंघटित क्षेत्रासाठी अटल पेन्शन योजना विस्तारली आहे. पण प्रश्न हा पडतो की ज्या कर्मचाऱ्यांनी प्रायव्हेट कंपन्यांमध्ये, कारखान्यांमध्ये 30 ते 40 वर्ष रात्रंदिवस मेहनत केली, त्यांच्या बुढापे काळात विचार का केला जात नाही. EPFOचा फंड शेअर बाजार आणि ETF मध्ये गुंतवून भक्कड नफा कमावला जातो, मग त्याच फंडातून वृद्ध पेन्शनर्सना दरमहा फक्त 1000 रुपयेच का दिले जातात? हा थेट अन्याय नाही का? मित्रांनो, ही लढाई केवळ आजच्या वृद्ध पेन्शनर्सची नाही तर उद्याच्या तरुण कर्मचाऱ्यांनीही आहे. जर आज आपण आवाज उठवला नाही तर उद्या आपले बुडा मार्तार्पण सुद्धा या समस्येत अडकेल. त्यामुळे या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा, जेणेकरून ही आवाज थेट दिल्लीपर्यंत पोहोचेल. तर मित्रांनो, सांगा 7500 रुपये तातडीने लागू झाले पाहिजे की नाही? यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय भारत.